नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, आपण ही उन्हाळी गवार लावलेली आहे ना, किती छान उगवलेली आहे. थोडेच झाडं लावलेले आहेत, पण 25-30 झाडं असतील. काही उगवलेले आहेत, काही अजून उगत आहेत, कारण मागं पुढे लागल्या गेली होती. तर छान अशी आपली गवार उगवलेली आहे. आता इथून पुढे कशी येते ते बघायचं आहे, कारण एक एक याच्यात 2-2 बी टाकले होते, तर ते दोन्ही पण उगून आलेले आहेत. इथे करडी होती आणि शेपू होती, तुम्हाला तर माहिती आहे. आपण ती नंतर काढली आणि नंतर हे गवार आणि भेंडी लावलेली होती. तर ही भेंडी पण बघा खूप छान आहे. भेंडीचे पण 25 एक झाडं असतील. तर आपली घरापुरती एकदम ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय पद्धतीने आपण लावलेला भाजीपाला आहे. तर 25-30 झाडं असले तर खूप झाले, खूप भरपूर प्रमाणात अशी भेंडी आपली निघेल. पण आता याच्या पुढे खरं बघूया आपण कशा प्रकारे येते भेंडी. काय होतं भेंडीचं ना, कधी कधी एक भेंडी मोठी होऊन जाते, एक छोटी राहते. तर ते जास्त झाडं असले की मग एका एका झाडाचे 1-2 1-2 2-3 भेंड्या काढल्या की एक भाजी होऊन जाते. तर असं ते संगच नाही ना भेंडी मोठी होत. आता ज्यांच्याकडे भेंडी असते त्यांना माहिती असेल. संगच नाही, ती एक खूप मोठी होऊन जाते आणि एक छोटी राहते. आता म्हणजे नाही का, तर मग ती छोटी जी असते ती काढावं लागते, किंवा जी लई मोठी नाही होऊन द्यावं लागत. तर अशा प्रकारे भेंडीचं असतं. आणि हा चंदनबटा, बरोबर चंदनबटा आहे. तर हा पण किती छान असा आलेला आहे. त्या दिवशी काढली होती, पण मी व्हिडिओ करायचा विसरले. तर मला आहे ना चुक्याचं बी भेटत नाही आहे, तर तेवढं भेटलं तर बरं होईल. आणि हे बघा फ्लावर लागलेला आहे मस्त असा, बऱ्याच झाडांना लागलेला आहे, पण ते पानात आहे त्यामुळे दिसत नाही आहे. तर बऱ्याच झाडांना फ्लावर लागलेला आहे आपला. आता तर याच्यापुढे आहे. आणि हे फुलं बघा, संध्याकाळी 6 वाजता मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर किती छान आहे. अजून पण हे फुलं सुकलेले नाही आहेत. ह्या फुलांचं नाव मला माहिती नाही आहे, पण खूप 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 सुंदर दिसतात ते. आणि तसेच राहतात किती पण वेळ. आणि हे बघा, हे आहे गुलाब. तर हे एकाच वेळेस किती फुलं पाकळलेले आहेत बघा, खूप सारे. तरी पण सकाळी आहे ना 5-6 तोडलेले आहेत पूजेला. आणि मी हा व्हिडिओ बी संध्याकाळीच एडिट केला आहे आणि संध्याकाळीच बनवला पण होता. तर बघा इतके छान असे इतके फुलं लागलेले आहेत त्याला. तुम्हाला तर माहिती आहे याचे छान छान आपण असे घरगुती लिक्विड बनवून मी झाडांना घालत असते. तर आणि गुलाब तर इतके सुंदर आहेत. हे गुलाब मला इतकं उंच चढून हे व्हिडिओ करावा लागला होता. खूप वाढलेलं आहे झाड, पण एकाच झाडाला 5-7-8 कळ्या लागलेल्या आहेत. तर किती सुंदर फुलं आहे बघा, किती निर्मळ नितळ पाकळी आहे, किती सुंदर आहे. तर खूप छान असे हे पण फुलं आहेत. आणि हे तर मला खूपच आवडलेले आहेत. खूप छान असे दिसतात. कोणाला जर नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नाव सांगा. काही काही सुकलेले आहे, ज्यांना जास्त ऊन लागलं ते. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. खूप गडबडीत व्हिडिओ केलेला आहे, कारण व्हिडिओ तर पाहिजेच ना मला. आता चॅनलला मॉनिटाईजला द्यायचं आहे. आणि व्हिडिओ पाहिजे म्हणून मी एवढ्या लग्नाच्या गडबडीत पण व्हिडिओ केलेला आहे. तर प्लीज सपोर्ट करा सर्वांनी. आणि छान छान असे फुलं बघा, किती छान असे संध्याकाळच्या वेळेस इतके छान असे पांढरं शुभ्र फुलं दारात आपले असले की किती प्रसन्न वाटतं. आणि इतकं छान वाटत होतं मी व्हिडिओ बनवत होते. तर खरं तर मला फुलांचा व्हिडिओ घ्यायचा नव्हता, पण छान दिसले म्हणून घेतला. तर कसा वाटलं नक्की सांगा.